नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजचा आपला हा जो भाग आहे ना, तो आपल्या नेहमीच्या सखोल चर्चेपेक्षा थोडा वेगळा आणि खूपच खास असणार आहे. नक्कीच. म्हणजे आज आपण फक्त एका पुस्तकाचे परीक्षण नाही करणार आहोत, तर एका अशा ऐतिहासिक कलाकृतीच्या अंतरंगात आपण डोकावणार आहोत, ज्याने अक्षरशः लाखो वाचकांच्या आयुष्यात एक क्रांती घडवली आहे. हो, आणि हे पुस्तक म्हणजे नुसती पानांवर छापलेली काही अक्षरे नाहीत. ती एका धगधगत्या संघर्षाची, एका पिढीने दुसऱ्या पिढीसाठी केलेले अमानुष कष्टांची जिवंत गाथा आहे. पुस्तकाचं नाव आहे आमचा बाप पण आम्ही, आणि त्याचे लेखक आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. हो, अगदी. कारण हे पुस्तक एका विशिष्ट चौकटीत न राहता जागतिक स्तरावर कसं पोहोचलं हे समजून घेणं खूप रंजक आहे. म्हणजे आपण आजच्या वाचन संस्कृतीकडे बघितलं तर आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतं की लोक आता जाडजूड पुस्तकं वाचत नाहीत. खरंय, वाचन संस्कृती लोप पावत चाललीये असं आपण नेहमीच म्हणतो. अगदी बरोबर. मराठी साहित्याच्या जगात एखाद्या पुस्तकाची 1000 प्रतींची आवृत्ती जर 2-3 वर्षात विकली गेली तरी ते पुस्तक यशस्वी मानलं जातं. 15-20 आवृत्त्या निघाल्या तर तो एक मोठा उत्सवच असतो. पण या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाने जो चमत्कार घडवलाय ना, तो साहित्याच्या इतिहासात अभूतपूर्व आहे. हां, आणि तो आकडा खरंच थक्क करणारा आहे. हो, या पुस्तकाच्या तब्बल 171 आवृत्त्या निघाल्या आहेत आणि एवढंच नाही तर जगभरातील तब्बल 20 विविध भाषांमध्ये याचा अत्यंत यशस्वी अनुवाद झालाय. बापरे, 171 हे आकडेच या साहित्याच्या ताकदीची साक्ष देतात. मला आठवतंय 2 डिसेंबर 1993 रोजी याची पहिली आवृत्ती आली आणि त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत ती हातोहात विकली गेली होती. हो, आणि मराठी साहित्य विश्वात हा प्रकार अतिशय दुर्मिळ मानला जातो. या प्रचंड यशामागे या पुस्तकाचा जो गाभा आहे तो खूप प्रभावी आहे. नक्कीच. आणि प्रेक्षकांना सांगायला मला आवडेल की या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचं एक अत्यंत काळजाला भिडणारं वाक्य आहे, जे प्रख्यात अभिनेते कै निळूपुरे यांनी या पुस्तकाविषयी म्हटलं होतं. निळू फुले यांचं ते वाक्य अत्यंत मार्मिक आणि नाट्यमय आहे. ते म्हणतात, साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप. वा, क्या बात है. म्हणजे एका वाक्यात त्यांनी पुस्तकाचं सारच सांगितलंय. हो, हे वाक्य केवळ स्तुती करण्यासाठी नाहीये. साने गुरुजींच्या श्यामची आईने जसं मातृत्वाचं, संस्कारांचं एक शिखर महाराष्ट्रासमोर ठेवलं, तसंच पितृत्वाचं, एका बापाच्या कठोर पण तितक्याच प्रेमळ संघर्षाचं चित्र या पुस्तकाने उभं केलंय. खरंय, कारण आईचं प्रेम अनेकदा व्यक्त होतं, पण एका बापाचा संघर्ष, त्याने स्वतःच्या इच्छाकांक्षांना दिलेली तिलांजली, हे बऱ्याचदा अव्यक्तच राहतं. आणि याच पुस्तकाने त्या अव्यक्त पितृत्वाला एक जागतिक ओळख दिली. आणि म्हणूनच प्रेक्षकांनी आजचा हा भाग का पाहावा याचं मुख्य कारण इथेच आहे. हे केवळ एका प्रसिद्ध अर्थतज्ञाचा आत्मकथन नाहीये, तर अत्यंत भीषण गरिबीवर मात करत एका अशिक्षित माणसाने आपल्या मुलांना जागतिक पातळीवरील सर्वोच्च शिखरावर कसं पोहोचवलं याची ही यशोगाथा आहे. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रवासाची सुरुवातच एका अत्यंत नाट्यमय सामाजिक वास्तवातून होते. आपण डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या लहानपणाकडे बघितलं तर ते मुंबईच्या एका अत्यंत बकाल झोपडपट्टीत वाढले. हो, आणि 20व्या शतकाच्या मध्यावरील त्या वस्त्यांमधील वातावरण खूप भीषण होतं. तिथे शिक्षणाचा गंध नव्हता, फक्त पोटापाण्याचा संघर्ष होता. आणि अशा वातावरणात गुन्हेगारीकडे वळणं खूप सोपं असतं. अशा परिस्थितीत वाढणाऱ्या छोट्या नरेंद्रची महत्वाकांक्षा काय असावी? तर त्यांना त्या वस्तीतील एक दादा म्हणजे गुंड व्हायचं होतं. म्हणजे हे मानसशास्त्र समजून घेण्यासारखं आहे. त्या बकाल वातावरणात एखाद्या लहान मुलाला हिरो कोण वाटेल, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याला लोक घाबरतात. अगदी बरोबर. तो मुलगा केवळ सत्तेच्या शोधात होता. पण गंमत बघा, तो लहानगा मुलगा पुढे जाऊन खरोखरच दादा झाला. पण तो वस्तीतला भाई किंवा गुंड झाला नाही. हो, तो बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दादा झाला. अगदी. त्यांनी आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात असा दबदबा निर्माण केला की आज त्यांची गणना जागतिक पातळीवरील सर्वोच्च विद्वानांमध्ये होते. आणि हे स्थित्यंतर केवळ एका व्यक्तीचं यश नाहीये, त्याची पाळंमुळं त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत आणि पालकांच्या अफाट समर्पणात दडली आहेत. मला वाटतं या समर्पणाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे पुस्तकाची अर्पणपत्रिका. हो, ती अर्पणपत्रिका खूपच भावपूर्ण आहे. मी ती वाचत होते. अनेकदा आपण अर्पणपत्रिका वरवर वाचून सोडून देतो,
पण इथे काही मोजक्या ओळींमध्ये एका पिढीच्या संघर्षाचं सार आहे. ते लिहितात, आंधळ्या राहियाजीच्या दूरदृष्टीस, अशिक्षित दादांच्या बौद्धिक प्रगल्भतेस आणि आई सोनाबाईच्या वाट्याला आलेल्या गरिबीच्या चटक्यांस. या अर्पण पत्रिकेतील विरोधाभास बघा. त्यांची आजी दृष्टीने आंधळी होती, पण तिच्याकडे भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी होती. हो, आणि त्यांचे वडील अशिक्षित होते, पण त्यांच्याकडे अफाट बौद्धिक प्रगल्भता होती. अगदी. आणि आईच्या वाट्याला आलेले गरिबीचे चटके. अंधत्व, अशिक्षितपणा आणि गरिबी ह्या मानवी जीवनातील 3 सर्वात मोठ्या मर्यादा आहेत. पण याच मर्यादांना आपली ताकद बनवून या कुटुंबाने इतिहास रचला. आता इथेच हा विषय खूप रंजक होतो, कारण हे पुस्तक केवळ गरिबीचं वर्णन करत नाही. जर आपण या प्रवासाचं सखोल विश्लेषण केलं तर आपल्याला लेखकाच्या संदेशाचे 3 मुख्य स्तंभ पाहायला मिळतात आणि त्यातून मिळणारे धडे खूप महत्वाचे आहेत. हो, आपण त्या 3 स्तंभांबद्दल नक्कीच बोललं पाहिजे. तर यातला पहिला स्तंभ आहे शिक्षणाची आणि प्रबळ इच्छाशक्तीची ताकद. हा पहिला स्तंभ खरंच विचार करायला लावणार आहे. डॉक्टर जाधव यांचा जन्म एका अशा दलित समाजात आणि दारिद्र्यात झाला जिथे 2 वेळची जेवणाची भ्रांत असते. तिथे उच्च शिक्षणाचा विचार करणंही कठीण असतं, पण त्यांनी शिक्षणालाच आपलं शस्त्र बनवलं. आणि ते मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA ला प्रथम वर्गात उत्तीर्ण होणारे पहिले दलित विद्यार्थी ठरले. हो, हा केवळ वैयक्तिक विजय नव्हता, तर एका व्यवस्थेला दिलेलं उत्तर होतं. आणि ते तिथेच थांबले नाहीयेत. त्यांनी थेट अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि तिथे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी हा बहुमान मिळवून आपली PhD पूर्ण केली. यातून एक अत्यंत स्पष्ट जीवनमूल्य पुढे येतं. तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही. व्यक्तीच्या जन्माची परिस्थिती तिच्या हातात नसते, पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिक्षणातून सर्वोच्च शिखरे गाठता येतात. अगदी बरोबर. आणि ही जिद्द काही शून्यातून आली नव्हती. इथेच आपण या यशोगाथेच्या दुसऱ्या स्तंभाकडे वळतो. तो स्तंभ म्हणजे प्रेरणा आणि अस्मिता. महान आदर्शांची प्रेरणा असणं खूप गरजेचं आहे. आणि या कुटुंबाच्या यशाचं गमक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेत आहे. हो, पुस्तकात स्पष्टपणे नमूद केलंय की आई-वडिलांनी जरी जन्म दिला असला तरी माणूस म्हणून जगण्याचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. तेच या यशोगाथेचे मूकनायक आणि खऱ्या अर्थाने त्यांचे बाप आहेत. म्हणजे हा विचार किती प्रगल्भ आहे ना. लोक यशस्वी झाल्यावर स्वतःच्या मेहनतीला श्रेय देतात, पण इथे महान विचारांची जोड आणि अस्मितेची जाणीव असणं किती महत्वाचं आहे, हा दुसरा मोठा धडा मिळतो. नक्कीच. बाबासाहेबांच्या विचारांनी या कुटुंबाला ती अस्मिता दिली आणि गरिबी ही बदलता येणारी परिस्थिती आहे हे ओळखायला शिकवलं. पण जेव्हा प्रचंड पैसा आणि सत्ता मिळते तेव्हा माणूस बऱ्याचदा आत्मकेंद्रित होतो. आणि इथेच डॉक्टर जाधव यांचा तिसरा स्तंभ उभा राहतो, सामाजिक भान आणि त्याग. हा स्तंभ कदाचित सर्वात प्रेरणादायी आहे. डॉक्टर जाधव यांनी रिझर्व्ह बँकेत 31 वर्ष नोकरी केली, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF मध्ये काम केलं. हो, आणि इथिओपिया, अफगाणिस्तानसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थांची पुनर्बांधणी करण्याचं काम त्यांनी पाहिलं. आणि इथेच 2006 सालची ती घटना खूप महत्वाची ठरते. ते तेव्हा अफगाणिस्तानात एका अत्यंत उच्च पदावर होते. तिथे त्यांना वर्षाकाठी तब्बल ₹1.25 कोटी पगार होता. बापरे, 2 दशकांपूर्वी 1.25 कोटी म्हणजे अकल्पनीय आकडा आहे. हो ना. पण जेव्हा त्यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद स्वीकारण्याची विचारणा झाली तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ती नोकरी सोडली आणि तब्बल 90 ते 95% वेतन कपात स्वीकारून ते मायदेशी परतले. फक्त मातृभूमीचं ऋण फेडण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात परिवर्तन आणण्यासाठी. अगदी. यातून तिसरा महत्वाचा धडा मिळतो की यश म्हणजे केवळ पैसा कमवणे नाही, तर आपल्या समाजासाठी त्याग करण्याची तयारी असणे. जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर हे पुस्तक आजच्या तरुण विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे, नाही का? 100%. म्हणूनच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांना तरुणांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच रोल मॉडेल म्हटलं होतं. त्यांच्या मते हे आयुष्य असीम शौर्याची, उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे. आणि अनेकदा तरुणांना वाटतं की आपण प्रादेशिक भाषेतून किंवा छोट्या गावातून आलोय तर जागतिक पातळीवर कसं टिकणार, पण या पुस्तकाने अशक्यप्राय यश मिळवून दाखवलंय. हो. एका मराठी पुस्तकाचा थेट अमेरिकेत लिलाव पोकारला गेला. सायमन आणि शुस्टर सारख्या जगातील सर्वात मोठ्या प्रकाशनाने याचे हक्क विकत घेतले आणि त्यासाठी तब्बल 40 लाख रुपयांची रॉयल्टी दिली. मराठी साहित्यात असा ऐतिहासिक क्षण कधीच घडला नव्हता. आणि केवळ इंग्रजी नाही तर फ्रेंच, स्पॅनिश, कोरियन अशा कितीतरी जागतिक भाषांमध्ये आज हे पुस्तक वाचलं जातंय.
हे पुस्तक सिद्ध करतं की स्थानिक भाषेतूनही जागतिक पातळीवर झेप घेता येते. खरंय. म्हणजे हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचा इतिहास नाही, तर संकटांशी भिडण्याची आणि यशस्वी होण्याची ती एक परिपूर्ण मॅन्युअल आहे, असं मला वाटतं. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर केवळ एका कुटुंबाने आत्मसन्मान आणि शिक्षणाच्या आदर्शांवर चालून असा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा प्रभाव निर्माण केला, तर विचार करा, आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेनेच ही मूल्य आपल्या अभ्यासक्रमाचा मुख्य गाभा बनवली तर काय चमत्कार घडू शकेल. याचा विचार निश्चितच समाजातील प्रत्येक घटकाने आणि प्रेक्षकांनीही करायला हवा. अत्यंत मार्मिक आणि विचार करायला लावणारा असा हा मुद्दा आहे. मला खात्री आहे की आजची ही चर्चा ऐकल्यानंतर अनेक श्रोते हे पुस्तक नक्कीच वाचतील. मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.